नमस्कार, मी अश्विनी बोणे. ग्रामीण वार्तापत्रमध्ये आपले स्वागत. निलंगा तालुक्यातील राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. सरवडी जिल्हा परिषद सर्कलमध्ये निष्ठावान कार्यकर्ते ज्ञानेश्वर वाकडे यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याची अधिकृत घोषणा केली आहे. पक्षाने डावललं असले तरी जनता पाठीशी आहे असे म्हणत त्यांनी प्रचाराचा नारळही फोडला आहे. प्रमुख ठळक बातम्या. निष्ठावांताला डावलल्याने ज्ञानेश्वर वाकडे यांचा जनतेच्या आग्रहाखातर अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात. पैसेवाल्यांना तिकीट दिल्याचा गंभीर आरोप. नदी हत्तरगा येथून प्रचाराचा झंझावाती प्रारंभ. भाजपच्या अडचणी वाढणार, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. सविस्तर बातमी. निलंगा तालुक्यातील सरवडी जिल्हा परिषद गटात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गेल्या 25 वर्षांपासून पक्षासाठी प्रामाणिकपणे झटणारे ज्ञानेश्वर वाकडे यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी आता अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. नदी हत्तरगा येथे नागरिकांशी संवाद साधताना वाकडे अत्यंत भावूक झाले होते. माझ्याकडे पैसा नाही, पण जनतेचा आशीर्वाद आहे, अशा शब्दात त्यांनी आपली व्यथा मांडली. राजकारणात सध्या पैशाच्या जोरावर उमेदवारी दिली जात असल्याचा थेट आरोप त्यांनी यावेळी पक्षश्रेष्ठींवर केला. ज्ञानेश्वर वाकडे काय म्हणाले? तिकीट देणे पक्षाच्या हातात असले तरी निवडून देण्याचा अधिकार फक्त जनतेच्या हातात आहे. लोकांनीच मला फोन करून आग्रह केला की माघार घेऊ नका. त्यांच्या प्रेमापोटीच मी ही लढाई लढत आहे. राजकीय समीकरणे बदलणार? वाकडे यांच्या पत्नी सुवर्णताई वाकडे यांनीही अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने या गटात चुरस वाढली आहे. निष्ठावान कार्यकर्ता फुटल्यामुळे याचा थेट फटका भारतीय जनता पक्षाला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेती, पाणी, मजूर आणि सर्वसामान्यांचे प्रश्न हाच आपला अजेंडा असल्याचे सांगत वाकडे यांनी गावोगावी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. आता सरवडी गटातील जनता पैशाला साथ देते की निष्ठेला, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. निलंगा तालुक्यातील अशाच ताज्या आणि वेगवान घडामोडींसाठी पाहत रहा ग्रामीण वार्तापत्र आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ग्रामीण वार्तापत्र या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबा.